बरोबर ना. तुम्हाला आपले नियम माहिती आहे सगळे, चॉकलेट पासून सगळं माहिती आहे. तर मी ते सांगण्यामध्ये ना वेळ नाही घालवणार माझा, की तुम्हाला ते सगळे नियम, चॉकलेट देणारे, हे देणारे, हे नियम, मेडल पण माहिती आहे तुम्हाला, सगळे नियम माहिती आहे, ते सांगणार नाही मी पुन्हा. माहिती आहे ना का त्या दिवशी नव्हतं कोणी, होते ना सगळे. हा चालेल, करायचं सुरू. काय दिसतंय समोर लिहिलेलं? हा, झेप भविष्य बदलण्यासाठी. बघा तुम्ही आहे ना, मी तुम्हाला मागे सांगितलं तीच चूक करताय तुम्ही. हात वर करा, चॉकलेट देईन ना मी तुम्हाला. सामायिक उत्तर देऊ नका. कुठलाही प्रश्न विचारलेला असेल ना, हात वर करा, मी प्रत्येकाला संधी देईन उत्तर द्यायच्या, प्रत्येकाला संधी देईन. आणि नियम तुम्हाला माहिती आहे, कागद जपून ठेवायचा. चॉकलेट खाल्लं तरी चालेल, पुन्हा पुन्हा ते सांगत नाही. मूर्ख माणसाला आहे ना तेच तेच पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. तुम्ही मूर्ख आहे का? नाही ना, हुशार आहे ना. आता तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला मागे पण ही गोष्ट सांगितलेली की आमच्याकडे नवीन ITI झालेला मुलगा आला की त्याला आम्ही नियम काय घालतो, की तुला रोज एक चूक करायची परवानगी आहे. किती? रोज एक चूक करायची परवानगी आहे, पण तीच चूक पुन्हा नाही करायची. तीच चूक पुन्हा करायची नाही. जो तीच चूक पुन्हा करत असेल याचा अर्थ काय? त्याला डोकं नाही यायचा अर्थ. तर तुम्हाला आहे ना तीच चूक पुन्हा नाही करायची. हात वर करा, मी विचारलेला प्रश्न असेल तसं. मूर्ख. मी तुम्हाला सांगतो, बरेच मुलं आहे ना रोज शिक्षकाला येऊन सांगतात, सर विचारतात का रे उशीर झाला? सर बस चुकली माझी. तो जर रोज ते कारण सांगत असेल, बस चुकली, याचा अर्थ काय झालं? रोज त्याची बस चुकत असेल तर काय झालं? रोज तेच घडत असेल त्याच्याकडनं चूक, तर काय झालं? काय झालं? मूर्ख झाला ना तो. तीच जर चूक त्याच्याकडनं पुन्हा पुन्हा होतीये याचा अर्थ तो मूर्ख झाला. चला पुढे जाऊया आपण. मी आता हे स्किप करतो भाषा. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं तुम्हाला हे. बघा पुन्हा तीच चूक करताय तुम्ही. मागे मी काय सांगितलं होतं तुम्हाला? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? सेफ्टी बूट. चला चांगलं, सेफ्टी बूट बद्दल आहे. तुम्हाला मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही कीर्तन ऐकायला आले का? तुम्ही कीर्तन ऐकायला आले का? तुमचे आजी आजोबा जातात ना कीर्तन ऐकायला, ते नोंद वही पेन असं घेऊन जातात का? जातात का? नाही जात का? कारण कीर्तनात सांगतात तसं आपल्याला ऐकायचं असतं आणि वागायचं असतं, नसं असतं. पण हे प्रशिक्षण आहे, ही कार्यशाळा आहे. आलं का लक्षात? याला काय पाहिजे? सगळ्यात पहिले तुमच्याकडे वही पेन असला पाहिजे. कारण मी जे काही सांगणार ते किती वेळ लक्षात राहील? किती वेळ लक्षात राहील? 1 तास. अजून 2 तास. अजून अर्धा तास. अजून 24 तास. घ्या, कोण म्हणाला 24 तास? घ्या. अजून अजून किती? वर्षभर. वर्षभर, बरोबर ना. त्याच्यानंतर विसरायला होईल ना. शेवटी आपल्या याला मर्यादा आहे ना, बुद्धीला. आलं की लक्षात? बुद्धीला मर्यादा आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी जर तुम्हाला विचारलं ना की मागच्या सोमवारी कुठली भाजी खाल्ली, सांगू शकता तुम्ही? नाही सांगू शकत. एखादा सांगेल तुमच्यातला, का काही विशेष घडलं असेल त्या दिवशी. आलं की लक्षात? म्हणून आहे. पण सर्वसामान्य माणूस सांगू शकतो का? मी नाही सांगू शकत की मागच्या सोमवारी. तर कुठल्याही गोष्टीला बुद्धीला मर्यादा आहे. टिप्पण करा. मी तुम्हाला जी गोष्ट सांगतो ती तुमच्या भविष्यातल्या फायद्यासाठी आहे का? फायद्यासाठी आहे ना. त्याच्यासाठीच मला बोलवलेलं ना इथे, की तुमच्या भविष्यात काय केलं पाहिजे. मागच्या वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं? सेफ्टी बूट बद्दल सांगितलं. कोण बोललं सेफ्टी बूट? हा, तू बोल. सेफ्टी बूट बद्दल सांगितलं. मग तुम्ही केलं का परिवर्तन तुमच्यामध्ये? का नाही केलं? कारण तुम्ही लिहून नव्हतं घेतलं ना. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो, जर रितिका वुड्स मध्ये लागायचं असेल तुम्हाला, तर रितिका वुड्सच्या नियमाप्रमाणे काम करावं लागेल ना. तर रितिका वुड्सला तुमचे नियम सांगायचे. रितिका वुड्स मधल्या पंकज पाटील साहेबांना तुमचे नियम सांगणार का तुम्ही? सर आम्हाला असं पाहिजे, आम्हाला इतके असं सुटवाय. कंपनी तुम्हाला सांगेल की तुम्हाला सकाळी 9ला यायचंय, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करायचंय. 5 वाजेच्या पुढे थांबला तुम्ही तर तुम्हाला ओव्हर टाइम मिळेल, तुम्हाला नाश्ता मिळेल, तुम्हाला जाण्याची सोय करण्यात येईल, किंवा त्याच्या बदली तुम्हाला सुट्टी मिळेल. काय जे काही कंपनीचे नियम असेल त्या नियमात तुम्हाला काम करायचंय का तुमच्या नियमात कंपनी चालणार आहे? कोणाच्या? सांगा मला, काय होईल? कोणाच्या नियमात चालेल? कंपनीच्या नियमात तुम्हाला काम करायचंय, तुमच्या नियमात कंपनीत नाही काम करायचंय. मग तुम्ही कंपनीच्या नियमात काम केल्यावर कोणाची प्रगती होणार आहे? तुमचीच प्रगती होणार आहे.
परवा मी माहितीये का, परवा एका ठिकाणी मी गेलो होतो, त्या ठिकाणी सिन्नरला गेलो होतो. त्या ठिकाणी जे माजी विद्यार्थी होते कार्पेंटर ट्रेडचे, जसं आपल्याकडे घटना घडली ना, आम्ही विचारलं होतं, तुम्हाला आठवतं का मागच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे काम करतात, विचारलं होतं का? विचारलं होतं ना. काय उत्तर दिलं होतं त्यांनी? महिंद्रा कंपनी. अजून हा कुठे? HL. मग नंतर आम्ही त्यांना काय विचारलं, तुम्ही काय काम करतात महिंद्रात, विचारलं होतं का? आठवत आहे का? काय उत्तर दिलं होतं त्यांनी? काय उत्तर दिलं होतं? 18,000 पगार आहे. अजून काय काम करतात त्यांनी सांगितलं होतं? महिंद्रात काय काम करतात सांगितलं होतं त्यांनी? बाकीचे बोलता येत नाही का तुम्हाला? का रे, काय काम करतात सांगितलं होतं त्यांनी? ते जे 3-4 जण होते ना, हा, गाड्याच्या लाईनीवरती, बरं का, लाईनवरती. लाईनवरती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हा, गाडी नाही, गाडी लाईनवरती म्हणजे माहितीये का, कारखान्यामध्ये ना गाडी आहे ना, एका ठिकाणी पूर्ण गाडी नाही तयार होत, तिथे मोठा कन्व्हेअर असतो, बरं का. कन्व्हेअर म्हणजे काय की मोठा पट्टा असतो, आलं का लक्षात? त्या पट्ट्यावरती सुरुवातीला आहे ना, सुरुवातीचे काही लोक चेसी ठेवतात, काही लोक दार लावतात, काही लोक सीट लावतात, काही लोक चाकं लावतात, काही लोक आरसा लावतात, काही स्टेअरिंग लावतात, काही इंजिन बसवतात, आणि मग अशा पद्धतीने पूर्ण गाडी तयार होते. तर ती मुलं काय करतात माहितीये का, त्याच्यातला एक जण होता ना तुमच्या इथे, तो चाक लावतो म्हणाला होता ना, चाक लावतो होतो. मग त्याला काय प्रश्न विचारला होता, जोशी सर होते, त्यांनी काय विचारलं की तू चाक लावतो म्हणजे काय करतो? 4 नटबोल्ट आवळतो, बरोबर. 4 नटबोल्ट किती मिनिटात आवळतो? त्यांनी सांगितलं 1.5 मिनिटाचा टाइम आहे मला, 1.5 मिनिटात 4 नटबोल्ट. मग जोशी सरांनी त्याला काय विचारलं होतं की तू जे नट आवळतो, बरोबर, ते नट आवळण्यासाठी ITI शिक्षणाची गरज आहे का? काय उत्तर दिलं होतं त्यांनी? मला सांगा, 4 नटबोल्ट आवळण्यासाठी ITI शिक्षणाची गरज आहे का? हा, नाहीये ना. मग मला सांगा, त्याने ITI शिक्षण घेऊन ते चुकीच्या मार्गाला गेले ना, चुकीच्या मार्गाला गेले ना. तसंच मी परवा याला विचारलं, सिन्नरला विचारलं, तर तो मुलगा म्हणे मी लिग्रँड मध्ये जातो. कार्पेंटर ट्रेडचा ITI झालेला माणूस लिग्रँड कंपनी म्हणतो. लिग्रँड कंपनी ही विदेशी कंपनी आहे, जी भारतामध्ये खूप चांगल्या प्रतीचं लाईटचं फिटिंग बनवते, लाईटचे बटन बनवते, बरंच इलेक्ट्रिकलचं प्रॉडक्ट बनवते. विल्लोळीला त्या मोठा प्लांट आहे त्यांचा, त्या ठिकाणी तो जातो. त्याला म्हटलं तसंच प्रश्न विचारला, काय करतो तो म्हणे मी ना इलेक्ट्रिकच्या बॉक्स आहे ना पॅकिंग करतो का, हा, टेप मारतो आणि पुठ्ठ्याच्या ह्याच्यात पॅक करतो. आता सांगा, हे काम करायला कार्पेंट्री ITI ट्रेड किंवा काय वूड टेक्निशियनची शिक्षणाची गरज आहे का? हा, हे काम तर कोणी करू शकतं ना. मग मला सांगा, त्याला मी सांगितलं तू उजव्या बाजूच्या लिग्रँड मध्ये जातो, तर डाव्या बाजूचा रितिका वुड्स मध्ये जा ना. उजव्या बाजूला लिग्रँड मध्ये जातो, समोरच रितिका वुड्स आहे, जी तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं की सचिन तेंडुलकर सारख्या मोठ्या लोकांचं फर्निचरचं काम करते ती. आलं का लक्षात? म्हणजे तुमच्या लक्षात आलं की त्यांच्या ग्राहकांचा दर्जा किती वरचा आहे. आलं की लक्षात? साधं फर्निचर करत नाही ते, मोठमोठे हिरोईन. म्हणजे ते गमतीने मला साहेब म्हणे की ज्याच्या खात्यामध्ये 500 कोटीच्या पुढे आहेत अशीच गिऱ्हाईकं असतात आमची म्हणे. तर सांगण्याचा उद्देश काय की खूप उच्च दर्जाचं तिथे वूड टेक्निशियन काम केलं जातं. मग मी त्याला सांगितलं की तू मला सांग, तू जे ITI मध्ये वूड टेक्निशियनचं शिक्षण घेतलंय, ते शिक्षण घेऊन तू कुठे जातो? लिग्रँड मध्ये जातो आणि काय करतो? प्लास्टिक गुंडाळून खोक्यात पॅक करतो. हे करून कधी प्रगती होणार आहे का त्या मुलाची? आणि ऋतिका वुड्स मध्ये भले हेल्पर म्हणून लागला तो, तुम्हाला लगेच तर कोणी साहेब नाही करणार ना, बरोबर ना. तुम्ही लष्करात गेले तर लगेच बंदूक देतात का तुमच्या हातात? नाही. स्टेप आहे, प्रशिक्षण आहे, मग खोटं प्रशिक्षण आहे, मग प्रत्यक्ष रणांगणावरती तुम्हाला पाठवतात. तसं तुम्ही कुठल्याही कारखान्यात गेले तर तुमचा काय असतो, पहिला टाइम काय असतो? प्रशिक्षणाचा असतो, 6 महिने. आलं की नाही लक्षात? आणि मग हळूहळू तुम्हाला परमनंट केलं जातं. मग मला सांगा, तो व्यक्ती, तो मुलगा लिग्रँड मध्ये जाण्याच्या ऐवजी रितिका वुड्स मध्ये गेला, ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले त्या क्षेत्रातच तो राहिला, तर त्याची प्रगती होईल का? कुठपर्यंत प्रगती होईल त्याची? प्रगती होईल, सगळ्यांना मान्य आहे ना की तो लिग्रँड मध्ये इलेक्ट्रिकलच्या कंपनीत जाण्यापेक्षा ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलंय त्याच क्षेत्रात गेला तर त्याची प्रगती होईल का? हा, होईल. कुठपर्यंत प्रगती होईल? हा, शेवटपर्यंत म्हणजे निवृत्तीपर्यंत. अजून मी पदाची म्हणतोय, पद म्हणतोय मी.
यस, जसं जसं तुम्ही कौशल्य तुमचं विकसित कराल तसं तसं पद वाढत जाईल. कुठपर्यंत जाल तुम्ही, कुठपर्यंत जाल? हा, म्हातारा होईपर्यंत. तुम्हाला उत्तर येत नाही का रे बाळांनो, मागे बसलेले? हा, काय? दुसरे विद्यार्थी. हो, पण मग उत्तर द्यायला काय प्रश्न आहे? हा सर्वसामान्य प्रश्न आहे, हा सामान्य प्रश्न आहे ना. याच्यात काय खूप काय चंद्राचं यान बनवायसारखा थोडी प्रश्न विचारलाय मी. हा, किती सोपा प्रश्न विचारला की तो मुलगा, हा तर सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे ना, की एक विद्यार्थी ITI मधनं वूड टेक्निशियन झालाय आणि तो उजव्या बाजूला लिग्रँड इलेक्ट्रिकलची कंपनी आहे आणि डाव्या बाजूला रितिका वुड्स कंपनी आहे. तर तो उजव्या बाजूला इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये जाऊन पॅकिंगचं काम करण्यापेक्षा तो रितिका वुड्स मध्ये गेला तर त्याची पदोन्नती कुठपर्यंत होईल? हा सोपा प्रश्न आहे ना. याला तू कुठल्या ट्रेडचा आहे मला काही घेणं देणं नाही ना. हा सामान्य प्रश्न आहे ना. कुठपर्यंत जाईल तो? कुठपर्यंत जाईल? अरे हातपाय चालतील तोपर्यंत. पद विचारतोय, पद पद. हे बघा, तुम्हाला कंपनी कशी चालते, ऐका 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 तुम्हाला कारखाना कसा चालतो माहितीये का? कारखाना कसा चालतो माहितीये? एखादा कारखाना कसा चालतो? कारखाना कसा चालतो? कुठलाही कारखाना कसा चालतो? हा, कारखाना कसा चालतो? चेअरमन चालवतो. साखर कारखाना चेअरमन चालवतो. बरं, सीझन प्रमाणे चालतो. तुम्ही हे सगळं सांगताय ना, हे साखर कारखाना सूतगिरणी बद्दल सांगता ते, त्याचं कारण असं आहे बघा, दोष तुमचा नाहीये, दोष तुमचा नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, मी सरांना मगाशी म्हटलं, सर 9वी नापास मुंबई मधला विद्यार्थी असेल ना, तो स्मार्ट असतो, कारण तो मोठ्या शहरात महानगरामध्ये राहत असतो. त्या वातावरणामध्ये तो तयार होतो. त्या ह्याच्यात तुम्ही राहता त्या भागामध्ये तेवढं अजून इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण झालेले, हळूहळू अकराळे बिकराळे होते. हे बघा, कुठलाही कारखाना कसा चालतो? सगळ्यात पहिले कारखाना आहे ना, कुठल्या तरी नियमावरती चालतो, शिस्तीवरती चालतो. शिस्त नसेल तर त्या कारखान्याची प्रगती होईल का? तुम्ही जर तुझं नाव काय? हा, मयूर. मयूर उद्या समजा बरं का, आपण जरूर इंडोलाईन कंपनीत लागला, अशीच आहे ती पण मोठी फर्निचर बनवणार नाही, साधारणतः एक 5-6 एकर मध्ये असलेला कारखाना आहे तो लाकडाचा, म्हणजे फर्निचर बनवायचा. मला सांगा, इंडोलाईन कंपनीमध्ये मयूर लागला तर मयूर कधी गेलेला चालेल का? उठला, आंघोळ केली, चालला. मग कधी मित्राच्या लग्नात नाचला म्हणून 10 वाजता उठला, चालला, घेतील का कंपनीत त्याला? नाही. नियमात काम करावं लागतं कंपनीला, नियमात. त्याचा ड्युटीचा टाइम जर 9चा आहे तर तो किती मिनिटं उशिरा येऊ शकतो? किती मिनिटं? किती मिनिटं? हा, किती मिनिटं? कोण म्हणे 10 का 5 मिनिटं? किती मिनिटं? हा, 10 मिनिटं. ऐका, प्रत्येक कंपनीमध्ये ना, ऐका, महिन्यामध्ये ना 5 वेळा उशिरा यायची परवानगी असते. 5 वेळा. किती? 5 वेळा. एक अर्धा तासापर्यंत ते 15 मिनिटापर्यंत उशिरा आलेलं चालू शकतं रस्त्यात, रहदारी. पण तुम्ही रोज जर सांगत असाल की सर रहदारी लागते, तर मग लवकर उठा, लवकर निघा. आलं की नाही लक्षात? तर सांगायचं म्हणजे कंपनी कशा चालते? नियमावर, शिस्तीवर चालते आणि सिस्टीमनी चालते. सिस्टीम कळते का तुम्हाला? एक पद्धतीने लावून दिलेली असते पद्धत, त्या पद्धतीने काम होतं. आलं का लक्षात? आता समजा सगळ्यात पहिले काय असतो? सगळ्यात पहिले तुम्हाला आतमध्ये गेल्यावर एंट्री करायची असते. तुमचे आता डोळे स्कॅन होतात. पूर्वी कार्ड टाकून पंच केलं जायचं. कार्ड पंच केल्यावर तुमचा सुपरवायझर तुम्हाला जे काही काम सांगतो ते टार्गेट दिलेलं असतं, तेवढं काम तुम्हाला करायचंच आहे, तेवढ्या मिनिटातच करायचंय. आलं का लक्षात? असं नाही की रमत गमत. तुम्ही इथे सरांनी तुम्हाला काहीतरी शिकवलं असेल ना, ते स्टूल बनवलं का तुम्ही? सर तुम्ही आता आम्हाला ते दाखवलं ना, काय बनवलं ते? ट्रॉली बनवली का तुम्ही? बनवली. किती दिवस लागले ट्रॉली बनवायला? 2 दिवस. हा, बरोबर, 2 दिवस लागले. हा, मला सांगा, मयूर जर इंडोलाईन मध्ये गेला आणि 2 दिवस ही ट्रॉली बनवत बसला, ठेवतील का मयूरला तिथे? हा, का नाही ठेवणार? का नाही ठेवणार? का नाही ठेवणार? कारण ऐका, मयूर म्हणाल मी खूप सुंदर ट्रॉली बनवली. काय म्हणेल? मी खूप सुंदर बनवली. ताजमहाल बनवायला नाही का 27 वर्ष लागले होते, तो म्हणेल. काय सांगेल? ताजमहाल बनवायला 27 वर्ष लागले होते. तसं ट्रॉली मी खूप सुंदर बनवलेली आहे, अप्रतिम बनवलेली आहे.
मायक्रो MM म्हणतात ना, मायक्रो MM कळतं ना तुम्हाला, म्हणजे MM चा 1000वा भाग असतो त्याला मायक्रो MM म्हणतात. तो मायक्रो MM चा पण फरक पडणार नाही, एवढी सुंदर ट्रॉली बनवली आहे मी. मग चालेल का 2 दिवस केलेलं? नाही चालणार. तर काय पाहिजे, क्वालिटी काम पण पाहिजे आणि स्पीड पाहिजे. म्हणजे काय, गुणवत्ताही पाहिजे आणि गती पण पाहिजे, कामाला गती पण पाहिजे. तर सांगण्याचा मतलब काय आहे की इथे तुम्हाला सर शिकवत असतात, त्यामुळे इथे ना तुम्ही शाश्वत आणि सुरक्षित वातावरणात शिकत असतात. इथे काही घाई नसते, तुमच्या मागे सुपरवायझर बंदूक घेऊन उभा असतो राहिलेला. आलं का लक्षात? तिथे जर तुम्ही उशिरा कामावर आला, जर अर्धा तासापेक्षा जास्त उशिरा आला तर हाफ डे लागतो. कारण सांगायचंच नसतं, कारण ऐकायला कंपनी नसते. तुमच्या तुमच्या काय म्हणतात, तुमची काय अडचणी आहे त्या ऐकण्यासाठी कंपनी मालकाने उघडली आहे का? इंडोलाइन कंपनीचा मालक आहे, त्यांनी कंपनी कामगारांच्या अडचणी ऐकण्यासाठी उघडली आहे का? नाही. त्यांनी कशासाठी उघडली आहे? फर्निचर बनवण्यासाठी. तेही कुठलं? आंतरराष्ट्रीय दर्जाचं फर्निचर बनवण्यासाठी त्यांनी बनवलं. तर कंपनीला सगळ्यात पहिले काय आहे, शिस्तीत काम करावं लागतं. जर शिस्तीत काम केलं, ठरवून दिलेल्या टार्गेटमध्ये जर काम केलं तरच कंपनीला नफा होतो, आणि कंपनीला नफा झाला तरच तुम्हाला पगार मिळेल. कंपनी घाट्यात असेल तर मिळेल का पगार तुम्हाला? मिळेल का? अशी कुठली कंपनी आहे का ती घाट्यात आहे आणि पगार देते, घरी आणून पगार देते? असं आहे का? नाही. तर कंपनीला सगळ्यात महत्वाचं, कंपनीच्या मालकाचं प्रेम कशावर असतं? नफ्यावरती. आणि नफा असेल तरच कंपनी चालेल. तर सांगण्याचा मतलब काय आहे मला, की तुम्हाला पहिले, सगळ्यात पहिले तुम्ही ITI म्हणून जातात, तर तुम्ही ट्रेनी म्हणून असतात तिथे. तुमची पदोन्नती कशी होईल ते सांगतोय मी. जर समजा तुम्ही वूड टेक्निशियनचं शिक्षण घेतलेलं आहे ITI मधनं, तुम्ही तिथे गेले तर सगळ्यात पहिले काय लागाल, तुम्ही अप्रेंटिसशिप म्हणून तुमचं 1 वर्ष पूर्ण होईल. मग तुमची अप्रेंटिसशिपची परीक्षा होईल. मग तुम्हाला काय करतील, ते ट्रेनीवरती ठेवतील. साधारणतः 2 वर्ष तुम्हाला ट्रेनीमध्ये असतात. मग ट्रेनी मधला तुमचा परफॉर्मन्स बघतील. परफॉर्मन्स म्हणजे काय, तुमची कार्य कसं करतायत ते बघतील. ते बघितल्यानंतर काय होतं, ते बघितल्यानंतर तिथला जो HR चा साहेब असतो तो तुम्हाला काही टार्गेट देईल. आता माझ्या ओळखीचे एक सुनील पाटील म्हणून होते, त्यांना आहे ना कंपनीच्या मालकाने सांगितलं होतं की मी तुला परमनंट करीन, पण मला तू आहे ना, इलेक्ट्रिशियन होते ते, तू मला आहे ना 40 दिवसात आहे ना, 40 दिवसात 50 नवीन गोष्टी करून दाखव कंपनीमध्ये इलेक्ट्रिकलशी संबंधित, तर मी तुला परमनंट करीन. म्हणजे काय दिलं होतं त्याला? टार्गेट दिलं होतं त्याला, एक हे दिलं होतं. मग ते काय करायचे, ते म्हणे मी सकाळी ना 6लाच उठायचो. त्या काळी काय मोबाईलमध्ये कॅमेरा नसायचा, कंपनीमध्ये प्रत्येक कंपनीत कॅमेरा असायचा ठेवलेला, तो घ्यायचा. मग मी फोटो काढायचो की बिफोर आणि आफ्टर. मग फोटो काढायचो. पॅनलच्या आतमध्ये खूप जळमट असायची म्हणे, त्याचा फोटो काढायचो. मग ते पॅनल व्हॅक्युम क्लिनर लावून पूर्ण साफ करायचो. मग ते लावायचो. मग फोटो काढायचो की आज मी काय केलं, तर आज मी हे नवीन कार्य केलं, नवीन काहीतरी केलं. मग दुसऱ्या दिवशी काय केलं, नंबरिंग केलं 1 2 3 पॅनलला, कधी ट्यूबलाईट पुसल्या, हे केल्या. असं त्यांनी 50 दिवस नवीन काहीतरी करून दाखवला. आणि मग त्यांना काय केलं, कंपनीने परमनंट केलं. तर असं कुठेही परमनंट होत नाही. आलं का लक्षात? तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल, तुम्हाला तुमची क्षमता दाखवावी लागेल की तुम्ही काम करू शकतात का. मग तुम्ही काय व्हाल, वर्कर व्हाल. आलं का लक्षात? मग वर्कर व्हाल. वर्कर मधनं तुम्ही अनुभव घेत 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 10-11 वर्षांनी, ज्याची जशी क्षमता असेल, कोणी 7 वर्षात निष्णात होतं, कोणाला 10 वर्ष लागतात, 11 वर्ष. तुम्ही झाल्यावर काय व्हाल, तुम्ही काय व्हाल, वरच्या कॅप्टन व्हाल तुम्ही. म्हणजे थोडक्यात 10 लोकांचा मुखिया व्हाल तुम्ही, बरोबर. मग त्याच्यानंतर फोरमन व्हाल, बरोबर, फोरमन व्हाल. मग तुमच्यामध्ये क्षमता असेल तर डिझाईनला जाल, पुढे असं करत करत तुमच्याकडे जर बुद्धी असेल, कौशल्य असेल, तर तुम्ही GM पदापर्यंत जाल ना, प्लांट हेड व्हाल की नाही. त्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलंय ना. लिग्रेंड मध्ये होईल का तो? इलेक्ट्रिकलची कंपनी ना. कार्पेंटर माणूस कसं काय होईल तिथे? नाही होणार. सैन्यामध्ये पण माहितीये का, सैन्यामध्ये लष्कराचा प्रमुख कोण होतं? लष्कराचा प्रमुख कोण होतं? लष्कर माहितीये ना, आलं लक्षात? लष्कर आहे, समजा पायदळ आहे, पायदळामध्ये जो लष्कर प्रमुख होईल तो कोण होईल? अकाउंटचा माणूस, स्टोअर किपिंगचा माणूस, लॉजिस्टिकचा माणूस, बंदूक रिपेअर करणारा माणूस नाही. कोण होईल? ज्यांनी प्रत्यक्ष रणांगणामध्ये युद्ध लढलेलं आहे. कारण लष्कराचा प्रमुख असेल आणि त्याला युद्धाचा अनुभवच नसेल तर चालेल का? हवाई दल प्रमुख कोण होतो? जो प्रत्यक्ष विमान घेऊन, ज्याला चालवता येतं विमान, आणि तेही साधन आहे, फायटर जेट चालवता येतं त्याला, तोच होईल ना.
बरोबर आहे ना. तर तुम्ही त्या क्षेत्रात शिक्षण घेतले तर त्या कंपनीमध्ये तुम्ही प्लांट हेड व्हायची संधी आहे ना. सगळे नाही होणार प्लांट हेड बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी ते एक्स्ट्रा स्किल लागेल, मेहनत करायची तयारी पाहिजे. जो घड्याळ बघेल, घड्याळ 5ला सुट्टी, बऱ्याच कंपनीमध्ये माहितीये का वर्करची 3:30ला सुट्टी असते ना, 2:45लाच हातपाय धुवून मोकळे असतात. अशा माणसाची होईल का प्रगती? होईल का? नाही. जो दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त टार्गेट पुढे करतो त्याचीच प्रगती होते आणि त्याच प्रमोशन होतं का? तुम्ही माहितीये का, आता हे सर आहे ना, हे गणेश सर आहे ना, यांची कंपनी काय बनवते? फेविकॉल बनवते. फेविकॉल सारखी मागे किती सांगितलं, किती उत्पादनं बनवते ती? 1,500 बनवते सांगितलं तुम्ही. मग तिथे जो मार्केटिंगला आहे त्याला टार्गेट दिलेलं असतं ना, तुला या महिन्याला एवढं विकायचंय. त्याच्यावर जास्त विकलं तर त्याचं प्रमोशन होईल का? सातत्याने तो दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त हे करत असेल तर प्रमोशन होईल का? होईल. मग आता मला तुम्ही सांगा, चला पुढे जाऊया आपण. आलं का लक्षात? आज काय शिकले? कागद पेन घेऊन जायचा. माझ्याच याला नाही, कुणाच्याही प्रशिक्षणाला जा, कुठल्याही ट्रेनिंगला जा, काय घेऊन जायचं? कागद पेन. जी गोष्ट सांगतो ती लिहून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी तर तुम्हाला माहिती आहे, आपापसात बोलू नका. हे मी थोडं फास्ट करतो आता, हे माहिती आहे तुम्हाला. बरं का, आपण आहे ना स्वतःचं नाव सोडा. इथून पुढे तुम्ही काय करणार हे प्रत्येकाने सांगणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आता इथून कधी पास होणार तुम्ही? तुमचा रिझल्ट कधी लागणार सर यांचा निकाल? 15 ऑगस्ट. ठीक आहे, चांगलं आहे. 15 ऑगस्टला निकाल लागणार. मग पुढे तुम्ही काय करणार? प्रत्येकाने सांगितलं आणि प्रत्येकाला मी चॉकलेट देणार आहे. मयूर सांग, तू इथून झाला की काय करणार आहे? शेती करणार असेल सांग, शेती करणार आहे. कंपनीत जॉब, कुठल्या कंपनीमध्ये? आपण एक बघा, आता इथे तुम्हाला मी दाखवतोय काय घटना घडणार आहे भविष्यात. ते मयूर काय करणार आहे? कंपनीत जॉबला जाणार आहे. कुठल्या कंपनीत जाणार? फर्निचरच्या. कुठल्या फर्निचरच्या कंपनीत जाणार? आडगावला. बर, ठीक आहे. ऐका, यांनी सांगितलं की इथनं शिक्षण झाल्यानंतर आडगावला फर्निचरची कंपनी आहे, तिथे यांनी ठरवलंय. तिथे बोलणं झालेलं आहे का तुझं? सरांचं बोलणं झालंय. चाल, ठीक आहे. तू कुठे जाणार? कुठे? तिथे जॉब मिळेल. तिथे कुठे जॉब मिळणार तुला? मुंबईला. बघा काय होतं, तुम्ही ऐका, तुम्ही बरं का, तुम्ही गावाला गेले का? सगळे गावाला गेले ना. समजा उदाहरणार्थ तुमच्या मामाच्या गावाला जायचंय, तुमचा मामा पुण्याला राहतो, तर तुम्ही कुठल्या बसमध्ये बसता? पुण्याच्या ना, का वणीच्या? पुण्याच्या बसता ना. मग तसं आता तुम्हाला ITI नंतर जायचं. यांनी टार्गेट ठरवलंय काय? कुठेतरी यांनी ठरवलंय की मला कुठे जायचं? तर आडगाव मध्ये एक लाकडाची कंपनी आहे, वूड टेक्निशियन कंपनी आहे, त्या कंपनीत जायचं यांनी ठरवलंय. तिथे सरांशी बोलणी केलेली आहे. तू कुठे जायचं ठरवलं? कुठल्या? बंदुकीच्या? कुठे बनतं फर्निचर? काय मला सांगा, याचं वूड टेक्निशियन करून याने कुठे जायचंय? हा कुठे जाईल? हा भरकटत जाईल कुठेतरी, बरोबर. आणि हा दुसरे येणारे जिथे ITI मध्ये विद्यार्थी सांगेल वूड टेक्निशियन मध्ये काही दम नाही, मी काय फायदा नाही झाला. मी आमच्या प्लंबर ट्रेडला बरेच वेळा सांगतो, काय करतात माहितीये का, प्लंबर ट्रेडचं शिक्षण घेतात आणि नंतर काय होतात माहितीये का, स्वयंपाकी हॉटेलमध्ये कुक स्वयंपाकी नाही म्हणायचं, कुक बनतात, वॉचमन बनतात. मला सांगा, प्रगती आहे का? शिक्षण कशात घेतलंय? प्लंबर ट्रेड मध्ये. बरं, ठीक आहे, मी म्हणतो प्लंबर ट्रेड मध्ये घेतलं आणि इलेक्ट्रिशियनच्या कामाला गेलं तरी चालेल, साधारणतः साम्य धर्म आहे. आलं का लक्षात? उद्या हा कार्पेंटरचं शिकला आणि एअर कंडिशनच्या कामाला गेलं तरी चालेल. आलं का लक्षात? काहीतरी त्यात म्हणजे टेक्निकल ज्ञानामध्ये गेलेला आहे, क्षेत्रामध्ये गेलेला आहे. तू ठरवलंच नाही अजून. नाव काय तुझं? अनिकेत जाधव. अनिकेत, तुला वडिलांनी सांगितलं नाही कुठे जायचं? सरांनी सांगितलं नाही कुठे जायचं? का सर सांगत होते तेव्हा तो ऐकत नव्हता? मिलिटरीत जायचंय का? अग्निवीर व्हायचंय का? तुम्हाला माहितीये का, तुम्ही हे कार्पेंटरीचं शिक्षण घेऊन अग्निवीर झाला तरी चांगली संधी आहे बरं का लष्करामध्ये तुम्हाला.
अग्निवीर जरी झाला ना तुम्ही, हे कार्पेंटरचं शिक्षण घेऊन अग्निवीर झाला तरी चांगली संधी आहे भविष्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कार्पेंटरचं शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही अग्निवीर झाला, तुम्हाला माहिती आहे का काय संधी आहे तुम्हाला? अग्निवीर 5 वर्षाचं तुम्ही निवृत्त होता, बरोबर ना? काय संधी आहे तुम्हाला? हा, अग्निवीरला रिझर्व्ह कोटा ठेवतोय सरकार. जे अग्निवीर होऊन येतात ना, तुम्हाला अग्निवीर योजना माहितीये का सरकारची काय आहे? माहितीये का? किती जणांना माहितीये? ऐकलंय का? ऐकलं तरी आहे का तुम्ही? ओ सर, पुस्तकं दिली आहे का यांना? सरांनी पुस्तकं दिली आहे का तुम्हाला? दिली ना ते म्हणतात, पुस्तकं दिली आहे ना सरांनी? नाही दिली? दिली नाही पुस्तकं? बरं ऐका, पिडीलाइट कंपनीने काय ठरवलं की या मुलांना आहे ना बाह्य वाचन पण व्हायला पाहिजे. नुसतं पुस्तक वाचून चालेल का? वर्तमानपत्रही वाचलं पाहिजे, दुसरंही वाचन केलं पाहिजे ना. तुम्ही काय करता रिकाम्या वेळात? सर नसतात तेव्हा काय करता तुम्ही? यस, मोबाईलवरती रील बघतात. काय फायदा आहे का? रील बघून कोणाचा फायदा आलाय मला दाखवा बरं. रील बनवणाऱ्याला मिळतात काहीतरी पॉइंट का पैसे मिळतात? बरोबर ना? काय फायदा आहे रील बघून? मला सांगा काय फायदा आहे रील बघून? काय फायदा आहे? रील बघून माहितीये का तुमचे डोळे खराब होतात, पहिली गोष्ट. डोकं खराब होतं तुमचं. अजून काय खराब होतं? चिडचिडपणा होतो, विचार करण्याची क्षमता जाते, पेशन्स संपतात तुमचे. माहितीये का रील आजकाल लोक म्हणे 1.5 मिनिटाचा रील बघत नाही. 1.5 मिनिटाचा पण रील बघत नाही. सांगण्याचा मतलब काय आहे की तुम्हाला अग्निवीर योजना माहितीये का? माहितीये का? नाही, कोणालाच नाही माहिती. कोणालाच नाही माहिती का? खरंच नाही माहिती का? माझी मजा करताय? खरंच नाही माहिती. बरं, आपल्या सरकारने काय ठरवलेलं आहे? अग्निवीर नावाची योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लष्करामध्ये सरकार घेतं, तुम्हाला 5 वर्ष घेतं तुम्हाला, आणि साधारणतः तुम्हाला 31,000 रुपये ना पगार. 31,000 रुपये तुम्हाला प्रति महिना पगार देतं आणि वाढत जातो पगार तुमचा. असं तुम्हाला पहिले 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे तुम्हाला. त्याच्यात नेहमीचं लष्कराचं जे प्रशिक्षण असतं, ज्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला परेड करता आली पाहिजे, बंदूक चालवता आली पाहिजे, बरोबर आहे ना? लष्करात जाल आणि म्हणाल मी बंदूक नाही चालवणार, तर चालेल का? तुम्हाला बंदूक चालवली पाहिजे. लष्करी प्रशिक्षण दिलं जातं तुम्हाला, गोरिला वॉर जे काय त्यांचं बेसिक शिक्षण आहे ते दिलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला लष्करी सेवेमध्ये घेतलं जातं. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा परीक्षा होते तुमची. समजा 100 लोक भरती झाले तुम्ही अग्निवीर म्हणून, तर तुमची 100 लोकांची पुन्हा परीक्षा होते. त्या 100 पैकी 100 बसतात का परीक्षेला? नाही. काही जणांना जावं असं वाटतं, काय घरच्या अडचणी असतात, प्रत्येकाला घरच्या अडचणी असतात, वैयक्तिक कौटुंबिक जातात. 90 लोक परीक्षेला असतात. साधारणतः 100 मधले 25% लोकांना ते पुन्हा रिक्रूट करतात, म्हणजे परमनंट करतात. आलं का लक्षात? आणि मग जे बाकीचे 75% बाहेर जातात त्यांना सरकारी नोकरीमध्ये कोटा ठेवलेला आहे त्यांनी. म्हणजे वन खाता असेल, पोलीस असेल, कुठे पण अग्निवीराला त्याचा रिझर्व्ह कोटा ठेवलेला आहे. मग मला सांगा फायदा आहे का तुमचा? राष्ट्रसेवा पण झाली तुमच्याकडनं, बरोबर? राष्ट्र अभिमान पण जागा झाला. आणि दुसरं माहितीये का, उद्या आपल्या मला सांगा, या ठिकाणी आता अतिरेक्यांनी हल्ला केला, किती जणांना आपल्यापैकी बंदूक चालवता येते? कोणालाच येत नाही. माझं एनसीसी झालंय, थोडीशी येते मला. आलं का लक्षात? आम्हाला 10 फायरिंग वर्षाला मिळायच्या. 3 वर्ष एनसीसीच्या असताना चालवलेली आहे, पण झालं आता त्याला 35-40 वर्ष झाली. आलं का लक्षात? सांगण्याचं काय, असं जर कोणी हल्ला केला तर इथे कोणीतरी बंदूक चालवणारा पाहिजे ना. मग हे अग्निवीर काय होतील की आतमधले आपले रक्षक तयार होतील. हे आतमध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षतेसाठी एखाद्या गावात 4 अग्निवीर राहतात आणि तिथे दरोडेखोरांनी हल्ला केला तर 4 लोक तर लढायला असतील ना. लढाई करायची म्हणजे त्याचं प्रशिक्षण पाहिजे ना. का असंच लढायचं? असंच लढायचं. जेवढा सैनिक माहितीये का सराव करतो ना, बरं का, घाम गाळतो सरावामध्ये, तेवढंच रणांगणात रक्त कमी पडतं. कळतंय का मी काय म्हणतोय ते? जेवढा सराव सैनिक अगोदर करतो, घाम गाळतो सरावामध्ये, तेवढं रणांगणात रक्त कमी पडतं त्याचं. आलं का लक्षात? तर जाणार का अग्निवीर? किती जणांना व्हायची इच्छा आहे? एकालाही नाही. एक. तुझी उंची वाढवावी लागेल, अजून व्यायाम करावा लागेल तुला हे बघ, 25 मिनिटामध्ये 5 ते 6 किलोमीटर पळता आलं पाहिजे. आणि तुला माहितीये का 1.5 वर्ष लागेल हा सराव, म्हणजे एवढ्या
टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि 25 मिनिटात 5 किलोमीटर पळणारे भरपूर जण असतात. तुला त्याच्यापेक्षा कमी टायमात पळावं लागेल. आलं का लक्षात? तुला 18 मिनिटाचा टार्गेट द्यावं लागेल तर तू यशस्वी होशील. अरे पुन्हा एक सर कुठून केलं होतं? बघा काय होतं की तुम्हाला बघा संधी आहेत का? आहेत का? आहेत. आपल्याला माहिती नसतं. त्याचं कारण काय? आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्यासारखेच लोक राहत असतात. आपण आपल्या वरच्या लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. बरोबर ना? तू एक्झिट स्टुडंट ऑफ ITI. खाऊन पिऊन चला. बाकीचे कुठे जाणार? तू कुठे जाणार? चला पटापट आवडून. अप्रेंटिसशिप करणार. व्हेरी गुड. तू काय करणार? कुठे करणार? HL ला. ठीक आहे. HL ला नाही मिळालं तर काय ठरवलंय बघा, कधी पण आहे ना सेकंड प्लॅन पण तयार पाहिजे. सेकंड प्लॅन कळतं का तुम्हाला? A नाही झालं तर B. जसं मला पुण्याला जायचंय, मी काय ठरवलं, दिंडोरीवरनं निघणार मी CBS ला जाणार. आता CBSच्या ऐवजी निमाणीवरनं बस निघते. निमाणीला जाणार, निमाणीवरनं बस पकडणार. ती बस चुकली तर मग मी बाहेर येणार, तिथनं प्रायव्हेट टॅक्सी जातात त्याने. म्हणजे काय झालं, प्लॅन A काय आहे माझा? बसने जायचं. प्लॅन B काय आहे माझा? टॅक्सीने जायचं. प्लॅन C पण असेल ना माझा, द्वारकाला जायचं, ट्रकला हात दाखवायचा आणि जायचं. 3 प्लॅन मी बनवून ठेवले. तसं नाही अप्रेंटिसशिप मिळाली HL ला तर पुढचं काय ठरवलं तुम्ही? कार्पेंटरवाल्याच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली जायचं. तू काय ठरवलं? ठीक आहे. तू काय ठरवलं बाळा? कुठल्या कंपनीत? पनवेलला. कोण आहे? ओळखीचं आहे का पनवेलला? मग इंडस्ट्रीज. चल व्हेरी गुड. LNT मध्ये. ठीक आहे. अजून तू काय ठरवलं? फिटरच्या हाताखाली. तू? बर. तू? अप्रेंटिसशिप करायची. बघा तुमच्यापैकी आहे ना ठरवलंय अप्रेंटिसशिप करायची, पण नाही अप्रेंटिसशिप झाली तर काय करायचं? B प्लॅन तयार पाहिजे ना. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का आतापर्यंत की प्लॅन A बरोबर प्लॅन B पण करणं गरजेचं आहे? बरोबर आहे ना? प्लॅन A बरोबर. आता माझी माणसं जेव्हा साईटवर जातात तेव्हा मी त्यांना काय सांगतो की जाऊन इथे ही पाईपलाईन टाकायची आहे. मी त्याचबरोबर सांगतो की जर लाईट गेले समजा काही कारणाने, तुम्हाला वेल्डिंग नसेल करतायत, तर मग तुम्ही हे काम करा, पेंटिंगचं काम करा, ज्याला लाईट लागत नाही. जे अगोदरचा पाईपलाईन झालेली आपली MS ची, त्याला तुम्ही रंग मारा, प्रायमर मारा, जे काय आलं की नाही लक्षात? हे काम म्हणजे काय असतं? प्लॅन A आणि प्लॅन B. आलं का? आज शिकले का तुम्ही की कुठलंही काम करताना काय करायचं? 2 करायचे, प्लॅन A आणि प्लॅन B. हे नाही झालं तर हे काय? तर तसा तुमचा प्लॅन B तयार ठेवा की नाही HL ला लागलं तर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं. मग ताण लागल्यावर विहीर खणणार का तुम्ही? आत्ताच शोधायला सुरुवात करा. रविवारी तुम्ही काय करता? रविवारचं काय करता? उशिरा उठता ना. मग त्या दिवशी तुम्ही शोधा कॉन्ट्रॅक्टर, कुठे कॉन्ट्रॅक्टर आहे. जा ना, तुमची दुकान असतात प्लायवूडची, त्यालाच विचारला का साहेब चांगला कॉन्ट्रॅक्टर कुठला आहे? आणि कॉन्ट्रॅक्टर, तुझं नाव काय? हरिश्चंद्र ना. हरिश्चंद्रने काय करायचं, इथे वूडचं दुकान आहे ना, म्हणजे तुमचं प्लायवूडचं दुकान आहे ना, तिथे जायचं आणि काय विचारायचं, दिंडोरीमध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि जो सगळ्यात, म्हणजे मला आता असं बोलायला नाही पाहिजे, हलकट आणि त्रास देणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्याकडे जायचं. मला सांगा, जो कसून काम करून घेत असेल त्याच्याकडे गेल्यावर हरिश्चंद्र घडेल का चांगला? घडेल का? जो किती काम केल्यावरती म्हणेल अरे हरिश्चंद्र काय यार थोडं जास्त, एवढं काम कमी केलं का, असं म्हणत असेल तर काय होईल? हरिश्चंद्रची प्रगती 100% ठरलेली आहे. आलं का? आपल्या देशात बेकारी आहे का? मी बऱ्याच जणांना विचारतो, आपल्या देशात बेकारी आहे का? बेकारी आहे?
कोण म्हणतं बेकारी आहे? 1 2 3 4 5 बेकारी आहे ना आपल्या देशामध्ये, बेकारी आहे ना, खूप बेकारी आहे ना आपल्या देशामध्ये. हा, त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं ना बेकारी खूप आहे. आवाज नाही का सर? नहीं होता, मेहनत करने वाला बेरोजगार नहीं होता है. हा, ऐका, जे म्हणतात ना बेकारी आहे त्याने सरकार में इतनी कुवत नहीं, चाहे कोई आकर के बैठ जाए 100% आदमी को नौकरी नहीं दे सकती है. बेरोजगार को हराम को रोकते हैं. सही आदमी बेरोजगार नहीं होता, काम धंधे वाला बेरोजगार नहीं होता, मेहनत करने वाला बेरोजगार नहीं होता है. बेरोजगार काम चोर होता है केवल, और कोई नहीं होता है. जो काम धंधे वाले हैं अपना काम धंधा कर रहे हैं. और हाँ, आपसे शिकायत सिर्फ वही करेंगे जिनके अंदर अपनी कोई काबिलियत, कोई खूबी नहीं होगी. जो खुद बेकार है वो सबको बेकार ही कहेंगे, सही किसी को कहेंगे ही नहीं. पटलं का? आहे का बेकारी? तुम्ही म्हणत असाल ना बेकार, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बरोबर अंबड MIDC मध्ये चला, प्रत्येक कंपनीवरती बोर्ड लिहिलाय, पॅकिंगला लेडीज पाहिजे, हा, टर्नर पाहिजे, वेल्डर पाहिजे, हा, काय फोरमन पाहिजे, असं प्रत्येक कंपनीमध्ये बोर्ड लिहिलेला आहे. मग बेकारी कुठे? बेकारी त्यांनी काय सांगितलं? कामचोर आदमी बेकार आहे. कामचोर आदमी, ज्याला काम करायचं नाहीये, ज्याला काम नाही करायचंय तो बेकार आहे, त्याला कामच करायचं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना की एकदा काय होतं, एकदा एक गणेश सरांसारखा माणूस एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी एक तुमच्यासारखा साधारणतः एक 25चा माणूस झाडाखाली आराम करत बसलेला असतो. गणेश सर त्याला काय म्हणतात, अरे तू आराम का बरं करतोय? त्याने काय नाही, आराम करतोय म्हणे. अरे म्हणे तुझी जमीन कुठे? तो म्हणतो ही काय, ही अख्खी जमीन आपली आहे म्हणे. काय म्हणतो? ही अख्खी जमीन आपली आहे, 10 एकर आपलं आहे. अरे म्हणे मग एवढं छान काळी माती आहे, गोदावरीचं पाणी आहे म्हणे, मग काय करू म्हणे? अरे म्हणे चांगली नांगरणी कर त्याची, चांगली नांगरणी केली तर त्याच्यातनं सोनं निघेल, मग काय होईल म्हणे? अरे त्याच्यामधनं तुला चांगलं धनधान्य निघेल, ते विक म्हणे, पैसे येतील, त्याने काय होईल? त्यांनी ट्रॅक्टर घे म्हणे, मग काय होईल? अरे ट्रॅक्टर घेतल्यावरती तू जोरात अजून काम कर, 10 मजूर जास्त कामाला लाव, त्यांनी काय होईल? त्यांनी तुझ्याकडे खूप पैसा येईल म्हणे, मग त्यांनी काय होईल? मग त्यांनी म्हणे छानपैकी एक घर बांध म्हणे, त्यांनी काय होईल? म्हणे घरात एक पलंग घे किंवा सोफा घे, त्यांनी काय होईल? त्याच्यावर आराम कर. मग तो म्हणतो मी आता काय करतोय? मी आता काय करतोय? झाडाखाली बसून आरामच करतोय ना. मग अशा व्यक्तीला काय आहे, त्यांनी काय सांगितलं, तो बेकारच राहणार कधी पण. तो काय करणार? नाव ठेवणार. आता हे बघा, मी तुमची आहे ना GK टेस्ट घेणार. GK टेस्ट कळते का तुम्हाला? तुम्ही इथनं ना, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही इथून कुठे जाणार? पास झाले की ह्यांनी सांगितलं मी कुठल्या तरी कंपनीत जाणार आहे. हा ज्या कंपनीत जाणार आहे बरं का, आडगावला, त्या कंपनीचे साहेब जाधव साहेब आहे. त्या जाधव साहेबांकडे मयूर जाईल का? जाईल ना त्यांच्या ऑफिसमध्ये. तिथे पहिले काय जाईल, गेटवर जाईल, शिपायला सांगेल बो मला जाधव साहेबांनी बोलवलेलं आहे. मग जाधव साहेब याला काय आणतील, ये उद्यापासनं, असं म्हणतील का? नाही. काय करेल, हा दार वाजवेल, आज जाईल, बसायला सांगतील, फाईल देईल, हा बघतील ना, कागद बघतील ना, 10वी पास झालाय का, ITIचं शिक्षण झालंय का, बरोबर ना. आणि मग काय करतील ते, काय करतील, मुलाखत घेतील, बरोबर ना. मग कोण कोणाची मुलाखत घेईल? मयूर जाधव सर मयूरची मुलाखत घेतील. किती जणांना वाटतं असं जाधव सर मयूरची मुलाखत घेतील? सगळ्यांना वाटतं. कोण मुलाखत घेईल? जाधव सर मयूरची मुलाखत घेईल, बरोबर ना. मला पण असंच वाटतं. पण मी जेव्हा प्रत्यक्ष, मला आता 35 वर्ष आले MIDC मध्ये, मी आता गेल्या 5 वर्षात असं बघतोय, असं घडत नाहीये, असं घडत नाहीये. हा मयूरच जाधव सरांचा इंटरव्ह्यू घेतो, हा जाधवच मयूर सरांचा इंटरव्ह्यू घेतो. हसतोय तो, त्याला पटलं. काय इंटरव्ह्यू घेतो हा? पहिले काय विचारतो? पगार किती? हा, कोण म्हणाला? काय बोलला? हा, काय विचारेल सगळ्यात पहिले? पगार किती. हा, मग काय विचारेल? हा, सुट्टी कधी. अजून? हा, विचारलं ना, सुट्टी. अजून? हा, काम कसं आहे, हलकं आहे का जड आहे? हा, हलकं आहे का? हलकं काम हवं असेल ना, ज्याला एकदम हलकं काम हवं असेल ना, बरं का, ज्याला हलकं, त्याला आपल्याकडे एकदम हलकं काम आहे. मंदिराच्या बाहेर फुलं ओवायची सगळ्यात हलकं काम आहे. फुलं ओवायची एकदम हलकं काम आहे, काही जड नाही येते, हलकं काम आहे.
हलकं हलकं काम, एकदम हलकं, फुलाची माळ बनवायची. अजून काय प्रश्न विचारेल? जेवणाची सुट्टी कधी आहे? बरोबर, व्हेरी गुड. जेवणाची सुट्टी. बघा तुमच्याकडनं पटापट उत्तर येतात ते. हे चॉकलेट काय त्याच्यात? चॉकलेट हा काय काय म्हणाला? हा मग झालं ना, ते वेळ तर विचारली ना आपण, किती वाजता सुट्टी होईल. अजून काय विचारेल? हा, कंपनीला सुट्टी कधी राहील. बरोबर. अजून पेमेंट किती राहील? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पेमेंट किती राहील. मग काय होतं माहितीये का, अशा केसमध्ये काय होतं, ते जाधव सर असतात ना, ते या सरांना फोन करतात, सर नका पाठवू तुमचा विद्यार्थी, अहो तो माझाच इंटरव्ह्यू घेतो म्हणे, त्याला कामाची गरज आहे का मला काही कळत नाही म्हणे. आणि मग तो काय होतो, पहिला माणूस आहे ना तसा बेकार असतो तो. आलं का लगे? तर पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला त्यांची गरज आहे मालकाची, म्हणजे तुम्हाला नोकरीची गरज आहे ना, मग तुम्हाला त्यांच्या नियमात काम करावं लागेल आणि त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला बदल करावा लागेल. तुम्ही सकाळी जिमला जात असाल समजा, तुम्ही काय म्हणाल, माझा साहेब जिमचा टाइम आहे, मी 10-11 वाजता येईन, चालेल का? नाही चालणार. तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल किंवा संध्याकाळी जिमला जावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला कंपनीच्या नियमात काम करावं लागेल. तो मालक काय म्हणतो ते ऐकून घ्या. तुमचे नियम नाही सांगायचे, त्यांच्या नियमात काम करायचंय. तुम्हाला शिकायचं तुम्हाला आहे का त्याला शिकायचंय? तुम्हाला शिकाय. तुम्ही गेले तर त्याला कोण मिळणार आहे? भैया मिळणार आहे. आज मला गणेश सर सांगत होते की नाशिकमध्ये जेवढी लाकडाची कामं चालतात म्हणजे फर्निचरची, त्यात मराठी लोक 10%च आहे म्हणे. मग 90% जे काम करतात ते म्हणजे माझ्याच गोडाऊनच्या शेजारी जो काय खेताराम म्हणून आहे, तो खेताराम जो कार्पेंटरचा कॉन्ट्रॅक्टर आहे, जांगीड आडनाव आहे त्याचं, खेताराम जांगीड. तुम्हाला माहिती आहे का, तो स्कॉर्पिओ गाडीमध्ये फिरतो. तो कुठून आला? तो कुठून आला माहितीये का? राजस्थानमध्ये, म्हणजे इथून 1700 किलोमीटर लांब आला तो, आणि तो स्कॉर्पिओ गाडी घेतो ना. आपण म्हणतो लई बेकारी आपल्या इकडं. काय म्हणतो आपण? लई बेकारी आपल्या इकडे. मग त्यांनी कशी स्कॉर्पिओ घेतली? त्यांनी पहिल्या दिवशी स्कॉर्पिओ घेतली का? नाही. एक एक पायरी करत गेला काम. मग तुम्ही करणार का अशी पायरी? मग कंपनी जेव्हा जाल इंटरव्ह्यूला, त्या साहेबाचं म्हणणं ऐकून घ्या. आणि तुम्हाला नाही आवडलं काम, होतं ना कधी कधी नाही आवडत एखाद्याला काम, नाही आवडत, मग त्या मालकाला सांगा की साहेब मला नाही जमत आहे, मी 2 महिन्यांनी हे काम सोडणार आहे. म्हणजे काय होतं, त्याला प्रिपरेशनला टाइम मिळतो. तुमच्या आगी दुसरा माणूस आणता येतो. नाही तर दुसऱ्या दिवशी असं जाणंच बंद करायचं. तुमचा कोणीतरी नातेवाईक एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल ना, कशाचा तरी, इलेक्ट्रिकलचा असेल, प्लंबिंगचा असेल, कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याला विचारा तुझ्या माणसाने अचानक सोडून गेलं तर काय होतं? काय होत असेल? धावपळ. कोण म्हणाल धावपळ? हरिश्चंद्र ना, धावपळ होते. बरोबर. तो तोंडावर पडतो, त्याचं सगळं गणित बिघडतं आणि त्याच्यातनं नुकसान होतं. तर कधी पण असं नका करू. तुम्ही पण एक दिवशी ठेकेदार होणार आहे, तुम्ही पण मोठे कॉन्ट्रॅक्टर होणार आहे, तुम्ही पण स्कॉर्पिओ गाडी घेऊन फिरणार आहे. मग तुमच्या माणसाने जर असा धोका दिला तुम्हाला वेळेवरती, आणि तुम्ही त्याला सांगितलं येतोय माणूस आणि नाही गेला, तर काय होईल? तुमचं नाव खराब होईल, तुमचे 4 गिराईक नंतर जाणार आहे. तर तर अशा प्रकारे वागू नका. मी जीके टेस्ट घेतोय आता. मी जसं सांगितलं, इंटरव्ह्यूला गेल्यावर तुम्हाला सगळे काय वुडशी टेक्निशियनशी संबंधित प्रश्न नाही विचारत. तुमची तर्कबुद्धीचा पण, तर्कबुद्धी कळते का, लॉजिकचा पण अभ्यास केला जातो की हा माणूस कसा त्या परिस्थितीमध्ये विचार करेल. तर आपण आहे ना आता जीके टेस्ट घेतोय तुमची, पटकन उत्तर द्यायचं. काय आहे बघा, अरे 1 मिनिटाचा टाइम दिला, त्याच्या आत उत्तर दिलं तुम्ही. आता तेवढ्याच वेगाने याचं उत्तर द्यायचं. चला पटकन उत्तर द्यायचं याचं. आता का बरं उशीर होतोय? आता सैराट कुठे गेला? सैराट कुठे गेला? आता पटकन, खूप सोपं आहे, लॉजिक आहे, लॉजिक लावायचं हे लॉजिक. लावा पटापट लॉजिक लावा. हे बघा, अर्धा मिनिट झाला, अर्धा मिनिट उरलाय फक्त. आपल्याला एवढा वेळ खेळायचं नाहीये बाबा. सांग. चल कसं केलं सांग पटकन. त्यांना सांग त्यांना इथे पटकन पुढे पुढे पुढे. घे उत्तर. अरे घे ना, ये ना, ये, मी आहे तुझ्या जवळ, ये. अरे लाजू नको, ये. अरे ये. नाव काय तुझं? छानपैकी नाव सांग. एवढा छान स्मार्ट मुलगा आहे तू. ये, नाव काय तुझं? अनिकेत जाधव. अनिकेतने काय उत्तर सांगितलं?
काय 8. कसं काढलं अनिकेत ते सांग त्यांना. वरच्या 2 बादल्यांची बेरीज किती आहे? सांग ना, मला नाही त्यांना सांग. किती आहे? 15. वरच्या बादल्यांची. दिसतंय का? नाही दिसत. हे घे माझा चष्मा. किती रंगाच्या बादल्या आहेत तिथं चित्रामध्ये? चला बसा, बस आलं का लक्षात. ऐका, अशा प्रकारचे आहे ना लॉजिक प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला बघा किती सोपं उत्तर आहे. काय अवघड आहे का हे? काय उत्तर आहे सांग मयूर. हा, ये इकडे आणि सांग कसं ते. त्यांना सांग, तू सांग इथे ये, पटकन सांग. सरी मला नको सांगू, मला नको, त्यांना सांग. बादल्या हिरव्या आहेत, त्याच्या 8 आहे. म्हणजे हिरवी हा, 7 ही रेड वगैरे कमी झाली. 8 बरोबर. हिरवी नील आहे, त्याच्यामुळे 8 मधून 1 गेला 10 होईल. अरे बाबा, हे किती व्हॅल्यू झाली या बादलीची? या बादलीची व्हॅल्यू किती झाली? 4. हा, 4 आणि 4 किती झाले? 8. मग मला सांग 7 मधनं 4 गेले, याची व्हॅल्यू किती झाली? 3. मग मला सांग 11 मधनं 3 गेले, खाली किती उरली याची व्हॅल्यू? 11 मधनं 3 गेल्यावर 8. बरोबर ना? 8 उत्तर. हे लॉजिक आहे ना, हे लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे. हे बघा, काढायचं, काढा. आता पटकन आलं का लक्षात? तुम्हाला लॉजिक दिलेलं आहे, काढा पटकन, काढा पटकन. किती? किती? 10. बरं ये इकडे, घे 2 चॉकलेट घेऊन सांग मला कसं काढलं. 10 काढलं. हे बघा, ऐका ऐका ऐका, चुकलं ना काही लाजायचं नाही. मला सांगा चुकलं तर काय होईल? चुकलं तर तुम्हाला कळेल कसं हे चुकलं? बरोबर आहे ना? सांग. याची व्हॅल्यू किती झाली? त्या लाल याची व्हॅल्यू किती? एकाची 5. 5 मग 5. आता खाली आता 20 आले. हा, 10 कशी काय झाली? 10 कशी होईल? 5 आहे ना, हे 5 आहे. आता पाडलं ना तू 5, हे 5 आहे. 15. हा, 5. मग आता किती होईल? 15 गुणिले 5 किती होतील? 15 गुणिले 5 20. कसं काय? 15 गुणिले 5 किती? अरे 15 गुणिले 5 किती? 15 एक 15. म्हण पाडा, म्हण 15 एक 15. 15 दुने किती? 15चा पाडा तुला मस्त ना. मग तसं बोलायचं 15चा पाडा नाही म्हणायचं. 5 वेळा. ऐका, हे लॉजिक का बरं पाहिजे? ऐका, उद्या तुम्हाला एखाद्याने सांगितलं ह्या एवढ्या इंचामध्ये तुम्हाला 3 टेबल बसवायचे, तुम्हाला गणित यायला पाहिजे ना. तुम्ही म्हणाल काय, तू मार्किंग करून दे मला, चालेल का असं सांगून? साहेब पण तो म्हणाल मी रंदाई मीच मारतो आणि लाकुडे मीच कापतो. बस 75 उत्तर आहे. आलं का लक्षात? हे मी आता हे तर सोपं आहे. बघ, याच्यातली एक काडी, आता याची किंमत 50 आहे का? एक काडी हलवायची आणि 50 पेक्षा कमी संख्या करायची. होईल का? पटकन 15 सेकंद तर झाले, 40 सेकंद उरले. 50च्या कमी संख्या करायची, एक काडी हलवायची. हा, चल सांग. हा, काय रे? अरे चुकीचं तर चुकीचं उत्तर द्या. हा हा, ये ना हरिश्चंद्र, अरे ये ना तू, तुला चॉकलेट घे पहिले मग सांग. बस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. काय सांगितलं त्याने? ही काडी इकडे हलवायची, ही काय होईल? 30 आकडा होईल. हे प्रश्न मी तुम्हाला का विचारतोय? की ह्याच्यामुळे तुम्हाला लॉजिक कळेल की तुमचं लॉजिक कुठपर्यंत आहे. जोपर्यंत लॉजिक क्लिअर नसेल आपल्याला, तोपर्यंत काम होईल का? म्हणजे आपल्याला काम काय करायचंय? दरवाजा लावायचा आहे. मग त्याला बिजाग्र किती लागतात? त्याला स्क्रू किती लागतात? त्याला हँडल किती लागतात? एक दरवाजा लावायचा आहे, 12 हँडल मागवले, चालेल का? 18 बिजागऱ्या, 3 डझन स्क्रू, 5 किलो फेविकॉल, सनमायका जास्त. मग लॉजिक क्लिअर पाहिजे, काय काम करायचंय, टूल्सची लिस्ट केली पाहिजे. हे लॉजिक क्लिअर झालं पाहिजे. लॉजिक क्लिअर होण्यासाठी तुम्हाला असे वेगळे वेगळे प्रश्न मी विचारलेले, आणि असे तुम्हाला प्रश्न इंटरव्ह्यूला पण विचारले जातात का? याच्यावरनं त्यांना समजतं
की हा प्लॅन ए प्लॅन बी कसं काम करणार आहे. हे येईल का? हे जास्त अवघड नाहीये. आता तुम्हाला मी लॉजिक दाखवलेले आहेत समजावून कशाची कशी व्हॅल्यू काढायची. किती होईल? किती होईल? किती होईल? जास्त अवघड झाला का प्रश्न? स्किप करायचा का? ऐका, काय अवघड नाही आहे. बघा काय झालं, तिन्याचा वर्ग म्हणजे काय झालं, कांद्याचा वर्ग म्हणजे 27 येतो. म्हणजे काय आलं, किती त्रिक 27? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3 किती आले? काय व्हॅल्यू झाली? 3 त्रिक 9. हे किती आलंय? 8 दुने 64. बरोबर, 8 दुने 64. याची 3 मधनं 8 गेले, खाली किती होले? -5. -5. मग मी तुम्हाला खूप अवघड प्रश्न विचारतोय का? मी तुम्हाला सांगू का, हे 7वी किंवा 8वी मधले प्रश्न आहेत. 7वी किंवा 8वी मधले प्रश्न आहेत. खूप अवघड आहे का? नाही. मग तुम्हाला माहिती आहे का, उत्तर देता आली पाहिजे का? देता आली पाहिजे. मग तुम्ही माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला निरीक्षण करण्याची गरज आहे, अभ्यास करण्याची गरज आहे, शिकण्याची गरज आहे. बघणार का आता रील याच्या पुढे? एक मर्यादा घालून घ्या ना स्वतःला. अर्धा तास रील बघायची. आता मोबाईल बघून कोणाचा फायदा होत नाही. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, युट्यूब मोबाईल बघून काय फायदा? हा, ज्ञानाचं युट्यूब बघितलं ना, फर्निचरचा युट्यूब बघितला, ठीक आहे, तुम्हाला काहीतरी नवीन नवीन आयडिया कळतील. बाकी फालतू युट्यूब बघून काही फायदा आहे का तुम्हाला? एकदा कळालं, ठीक आहे, ते रिया प्रकरण झालं, तेच पुन्हा पुन्हा ऐकत असतात. मी बघतो गाडीमध्ये. काही फायदा आहे का? तो जिवंत होणार आहे का केतन? नाही होणार आहे. आपल्याला त्याच्यात किती लक्ष द्यायचं ते लक्षात. मग लक्षात ठेवा, हे जर लॉजिक क्लिअर नसेल तर काय होतं माहितीये का, आपण अशी गाडी चालवतोय कारण लॉजिक क्लिअर नाही आपलं. लॉजिकला आपण टाकून दिलं गाडीमध्ये आणि चौकोनी चाकं लावली, ओढतोय आणि म्हणतो फार कठीण आहे कार्पेंटर ट्रेड, काय प्रगती होत नाही त्याच्यामध्ये. चूक कोणाची आहे? तुमची आहे ना. मागे तुम्हाला मी ती गोष्ट सांगितली होती ना, निरीक्षणाची सांगितली होती ना, आठवते का तुम्हाला? मी पुन्हा सांगतो एकदा. डॉक्टर असतात माहितीये, डॉक्टरांना शिकवणारे पण डॉक्टरच असतात. ते जेव्हा तुमच्या आगे विद्यार्थी दशेत असतात, ते अभ्यासक्रम वैद्यकीय करत असतात, तर ते त्यांचे मोठे डॉक्टर येतात. ते म्हणतात, उद्या मी तुम्हाला ऑपरेशन करायला शिकवणार आहे. पण ऑपरेशन जेव्हा करतात, जेव्हा पोट कापतात, तुम्हाला माहिती आहे का, सामान्य माणसाने रक्त ते बघितलं नसेल तर त्याला उलटी होऊ शकते, बरोबर ना, चक्कर येऊ शकते. तर ते म्हणतात, त्याचा सराव होण्यासाठी मी तुमच्याकडनं एक प्रयोग करून घेणार आहे. म्हणून ते काय करतात, टॉयलेटचं पाणी घेऊन येतात. टॉयलेटचं पाणी एका कपात आणतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात, जर टप्पा मारला तर कोणी याद राखा, प्रत्येकाने त्या कपात बोट घालायचं आणि तोंडात घालायचं, कपात बोट घालायचं आणि तोंडात घालायचं, तरच मार्क देणार आणि तरच परीक्षेला बसता येईल. आता तुम्ही सांगा, असा दम दिल्यावरती यावंच लागेल ना. मयूर येतो, प्रत्येक जण येतो, बोट घालतो, तोंडात घालतात, तोल घालतात, तोंडात घालतात. मग सगळ्यांचं झालं, पहिल्यांदा सर त्यांना दाखवतात, बोट घालतात आणि तोंडात घालतात, पहिले ते करून दाखवतात आणि मग त्याप्रमाणे सगळे मग विचारतात, कशी लागली चव? कशी लागली चव? ते म्हणतात, सर टॉयलेटच्या पाण्याची चव कशी लागणार? तोंड वाकडं करून म्हणतात, कशी चव? काय विचारतात सर? अरे म्हणे, मला तर चवच लागली नाही म्हणे त्याची. म्हणे ते म्हणे, अहो सर किती घाण लागली चव. नाही म्हणे, मला नाही लागली, तुम्ही निरीक्षण नाही केलं. मी काय, तू माझ्या समोर कप धरला, बोट घातलं आणि तोंडात बोट घातलं, मी काय केलं? बोट बदललं. मग कमी कुठे पडताय तुम्ही? निरीक्षणात. त्यांनी काय सांगितलं? निरीक्षणात. मग ऑपरेशन करायला शिकायचं तर सगळ्यात पहिले काय शिकलं पाहिजे? निरीक्षण. निरीक्षणात तुम्ही शिकतात, खूप गोष्टी शिकतात, चांगल्या आणि वाईट दोन्ही शिकतात.
आलं का? मग निरीक्षण करणार का? तुम्हाला रविवारची सुट्टी आहे ना, जा ना, जिथे कुठे कार्पेंटरचं काम चालू असेल बघा ना कसा करतोय तो काम. निरीक्षण करून शिकाल का? शिकाल ना. कसा टेप घेतोय, 2 वेळा माप घेतोय, 3 वेळा लिहितोय, पुन्हा एकदा कापायच्या अगोदर पुन्हा एकदा माप घेतोय का? एकदा लाकूड कापलं गेलं आणि माप चुकलं, इंचाचं सेंटीमीटरचं मीटर झालं तर काय होईल? आता माझ्याकडे ना एक मुलगा आहे, त्याला 4 फूट सांगितलं की तो कधी कधी 4 मीटरचा पाईप कापून ठेवतो. 4 फुटाच्या आगी 4 मीटरचा कापलं तर चालून जातो. आलं का लक्षात? कापून तो काम. पण जिथे 4 मीटरचा पाहिजे तिथे 4 फुटाचा कापून ठेवला तर काय होईल? जोड आला ना पाईपाला. आला की नाही? जोड आला म्हणजे खर्च वाढला, काम डबल झालं. मग हे कसं शिकणार तुम्ही? निरीक्षणात. निरीक्षण फार महत्वाचं आहे. निरीक्षण फार. आणि तो जसं करतो तसंच तुम्ही करणार का? निरीक्षणामध्ये मी कायम सांगतो, निरीक्षण केल्यानंतर तुम्ही बघा, बरेच वेळा तुम्ही बघत असाल की तुम्ही बघितलं का फॅब्रिकेशन करणारा माणूस वेल्डिंग केल्यावर त्याचं वेल्डिंगची चिपिंग करतो. बघितलंय का तुम्ही? कशाने करतो चिपिंग? राईट अँगलनी. बरोबर आहे का? पद्धत योग्य आहे का? राईट अँगलचा कोपरा खराब होईल ना. तुम्ही बघितलंय का वेल्डर? तुम्ही कुठेही बघा, निरीक्षण करा. मी काय सांगतोय, निरीक्षण करा. आज सुट्टी झाली ना, फॅब्रिकेशनच्या इथे जाऊन बघा, तो वेल्डिंगचा रन मारतो. वेल्डिंगचा रन मारल्यावर राईट अँगलनी चिपिंग करतो. बघतो पहिले राईट अँगल लावून बरोबर आहे का, आणि मग वेल्डिंगचा टाका मारतो आणि मग काय करतो? चिपिंग करतो. कशाने करतो? राईट अँगलनी करतो. चुकीची पद्धत आहे ना. मग त्याला विचारलं तू असं का करतो? तो म्हणतो माझा उस्ताद असंच करायचा. त्याचा उस्ताद म्हणजे ज्याच्याकडे शिकला तो असंच करायचा. बरोबर? मग त्याचा उस्तादाकडनं त्यांनी चुकीचा शिकला ना, मग तो ते चुकीचंच करतोय. एक छोटीशी गोष्ट सांगतो याच्यावरती, कारण तुम्हाला आता धीरगंभीर वातावरण. एकदा एक मुलगा असतो, त्याचं लग्न होतं, आणि त्याचं लग्न कोणाशी होतं? त्या सुंदर मुलीशी होतं. जी तुमची कुठली हिरोईन आवडते तुला? नाही आवडत? बरं ठीक आहे, चाल. एका सुंदर अशा मुलीशी लग्न होतं, आणि हनीमून वरनं आल्यानंतर तो म्हणतो की तुला फक्त मेकअप करता येतो का स्वयंपाक पण येतो? ती म्हणे नाही नाही नाही, मला स्वयंपाक पण येतो म्हणे. काय बनवता येतं तुला? ती म्हणते तुम्हाला काय खायचं? तो म्हणतो मला मासे खायचे. बनवते ना म्हणे मासे, आणा मासे. मग तो जातो तुमच्या धरणावरनं मासे घेऊन येतो, नळवाडीच्या धरणावरनं मासे आणतो. ती मासे बनवते. मासे बनवल्यावर ती मासे खाते. तो खातो आणि म्हणतो, तो काय म्हणतो? वा 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 वा, खूप सुंदर चविष्ट मासे झाले म्हणे. पण मला सांग म्हणे, हे मासे तू एवढे छान बनवले म्हणे, पण त्याचा डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग का बरं कापला? काय विचारतो? डोक्याचा आणि शेपटीचा भाग कापला. ती म्हणे खरं सांगू का, मासे कसे झाले? म्हणे मासे खूप सुंदर झाले. म्हणे माझ्या आईने मला असंच शिकवलं म्हणे. काय म्हणे? माझ्या आईने मला असंच शिकवलं. मग आता तोही असतो, गांगल जणांचं ट्रेनिंग घेतलेलं असतं, कुठल्याही गोष्टीच्या काय येतं शेवटपर्यंत जायचं. मग तो जातो सासूकडे रविवारी सुट्टीच्या दिवशी. सासूबाईंना म्हणतो, सासूबाई माझी बायको तुमची मुलगी काय मासे बनवले म्हणे, खूप सुंदर मासे बनवले म्हणे, चविष्ट मासे बनवले, मी जीवनात असे मासे कधी खाल्ले नाही, पण तिने शेपटीचा भाग आणि डोक्याचा भाग का बरं कापला म्हणे. ती म्हणे जावई बापू मासे कसे झाले? नाही मासे खूप सुंदर झाले होते म्हणे. अहो म्हणे माझ्या आईने पण मला असंच शिकवलं म्हणे. काय शिकवलं? असंच शिकवलं म्हणे. आता त्याच्यात उत्साह. तो आजी सासूकडे जातो रविवारी. आता तुम्ही सांगा, आजी सासूकडे गेल्यावर स्वागत होतं, चहा पाणी होतं, हे होतं, त्याच्या मनात उत्सुकता असते ना. मग तो काय विचारतो की तीच गोष्ट सांगतो, शेपूट आणि डोकं का कापतात? आता तू सांगा, त्याची आजी सासू म्हणजे ती कमीत कमी 70ची तर असेल की नाही, 75 वर्षाची असेल. ती म्हातारी हसते, म्हणते की भाऊ मासे आवडले ना? अहो म्हणे मासे खूप छान होते म्हणे, पण म्हणे मला एक सांगा, ते डोकं आणि शेपूट का कापली होती? ती म्हणे खरं सांगू का, माझ्या आईने पण मला असंच शिकवलं होतं. काय? माझ्या आईने मला असं शिकवलं. मग तो काय करतो? त्या सासूकडे जातो. ती किती 90 वर्षाची सासू असते, आता म्हातारी ना, हीच 75ची, तरी 90-75 खाटेवर बसलेली असते. जातो, तेच सगळं सांगतो. मग ती हसते. म्हणजे मासे आवडले का? अहो म्हणे मासे खूप आवडले होते, सोडा म्हणे, पण म्हणे डोकं आणि शेपूट का कापली होती म्हणे माशाची? बरं का? ती म्हणे भाऊ काय आहे त्याचं म्हणे, आम्ही जेव्हा लई गरीब होतो म्हणे, आमची ना कढई लई छोटी होती, त्यात पुरा मासा बसायचाच नाही म्हणे, म्हणून आम्ही काय करायचो, डोकं आणि शेपूट कापायचो. मग पुढच्या पिढीने काय केलं? तेच कट पेस्ट कॉपी केलं. डोकं वापरलं का स्वतःच? नाही. आता आपल्याकडे जर कढई मोठी आहे तर काय बरं कापायचं डोकं घेऊन? काही गरज नाही ना कापायची. तर निरीक्षणामधनं तुम्ही खूप गोष्टी शिकत असतात. आलं का लक्षात? काय दिसतंय?
संपत आलं पटापट सांग. हा, काय दिसत या चित्राचा अर्थ काय आहे? हा काय आहे? ज्याचं मुख छोट आहे तो जास्त हुशार बनतोय, ज्याचं काहीच नाही ते एकदम शांत. काय 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 पुन्हा सांग. घे चॉकलेट घे पहिले. हा तर त्याचं थांब त्याचं होऊ दे, मयूरचं होऊ दे. तुझं नाव काय? अनिकेत. हा मयूरचं होऊ दे, मग अनिकेत सांगेल. हा त्याच्या गालाचा पाला जास्त वाढलाय, त्याला वाटतंय माझं खूप मोठं आहे, ज्याचं काहीच कमी आहे तो पाला त्याला वाटतंय माझं छोट आहे, पण हे ज्याचं मोठं आहे. यस, त्याने सांगितलं बरोबर आहे का? काही वेगळं उत्तर आहे तुझं? आणि तो आता बोलतोय इकडचा की माझं पीक तुझ्या पिकापेक्षा माझं पीक मोठं आहे आणि माझं पीक चांगलं आहे, असं त्याचं सांगण्याचा उद्देश. बर, काय वाटतं तुम्हाला? कोणाचं उत्तर योग्य वाटतं? हा तुझं काही वेगळं आहे का? सांग. चित्र बोलतं. हा बसून सांग. सर त्याचं झाड मोठं आहे तर तो अहंकार दाखवतोय त्याला, तो शांत आहे म्हणजे काय? दिसतं तसं नसतं. मी कायम MIDCतले उदाहरण बरेच जणांना सांगतो. MIDC मध्ये माहितीये का, MIDC मध्ये तो मुलगा असतो बरं का, तो मुलगा असतो, त्याची गाडी 2.5 लाखाची, ती अशी 2.5 लाखाची मोठी गाडी असते, 1.25 लाखाचा आयफोन असतो बरोबर, वरती शर्ट असतो जोडॅकचा. आणि मी कायम सांगतो, हे काय झालं? बाह्य रूप झालं बरोबर. ती गाडी मोठी, ती कर्जाची असते, लोनची असते, तो मोबाईलही लोनचा असतो बरोबर. तो शर्टही असाच उधारीतला आणलेला असतो मित्राचा मागून. आणि मी गमतीने सांगतो, हे काय झालं? सगळं बाह्य रूप झालं बरोबर. त्याचा जर डबा बघितला ना, तर त्यात शिळ्या भाकरी असतात, तो पाण्यात कुस्करून खात असतो. काय करत असतो? पाण्यात कुस्करून खात असतो. आणि मी म्हणलं तसं की आत वरती शर्ट कुठला असतो? जोडॅकचा, आणि आतला बन्यान फाटका असतो. मग काय झालं? हे काय? दिसतं तसं नसतं. तर बरेच वेळा काय होतं, आपण आहे ना, काय होतं, पटकन आहे ना, बरेच जण आहे ना, पटकन काय करतात, इथनं वूड टेक्निशियन झाले ना की बाहेर त्यांना आहे ना 12,000 पगार मिळतो. मग या मयूरचा एक मित्र असतो गणेश, तो काय सांगतो माहितीये का? अरे स्विगी कर, स्विगी 18,000 कमवतो मी बर का. अरे पोर्टर कर, 15,000 कमवतो. कुठे ते जातो त्या कारखान्यात, तिथे आडगावकडे जायचं यायचं, त्या साहेबाचे बोलणे खायचे. सुरुवातीला तर चुका होणार, बोलणी तर खावीच लागणार. सुरुवातीला 1 वर्ष खूप बोलणी खावी लागतात, मग हळूहळू संख्या कमी होते. आता माझ्याकडे शिंदे 25 वर्ष, त्याला मी कधी आहे 6 महिन्यात एकदा कधीतरी ओरडतो, कारण त्याच्याकडनं चुकाच होत नाही ना, कारण तेच काम त्याच्या हाताखालनं सतत गेल्यामुळे त्याचं काम काय आहे, अचूक होतंय. त्याला मला बोलावं नाही लागत. 6 महिन्यात कधीतरी अशी काही घटना झाली तर मी बोलतो, नाही तर त्याला मला रोज बोलावं लागतं का? नाही बोलावं. मग तो तुमचा मयूरचा गणेश मित्र काय सांगतो? पुढे ते करतो. स्विगी कर, 15,000 रुपये मिळतील. पोर्टर कर, 18,000 रुपये मिळतील. मला सांगा, मयूर आज 12,000 रुपयावरती त्या कारखान्यामध्ये काम करतोय आणि स्विगी करणाऱ्याला 15,000 रुपये मिळणार आहे. पण 10 वर्षांनी काय चित्र असणार आहे? पेमेंट कोणाचा वाढेल? मयूरचा. का वाढेल? 15 वर्ष स्विगी करणाराही करतोय ना, स्विगी करणाराही 10 वर्ष स्विगीच करतोय. पण स्विगी, पोर्टर बरं का, हे सगळं आहे ना, हे स्थिर उत्पन्न आहे. तुम्हाला जीवन जगण्यापुरतं पैसे देईल, थोडेफार वरती एक्स्ट्रा मिळतील, पण तुम्हाला तुमची उन्नती आहे का त्याच्यामध्ये? तुम्ही मला सांगा, हा काय करेल? तिथे 10 वर्ष राहील, मग तिथून बाहेर पडेल, ठेकेदार होईल, हळू होत एक एक पायरी पुढे जात काय होईल? याचा आलेख वर जाणार आहे. आणि त्याचा आलेख काय आहे? एक स्थिर राहणार आहे. बाजारात जेवढी महागाई होईल तेवढाच त्याचा पगार वाढणार आहे. पण मयूर काय करेल? मयूरच्या हाताखाली 10 माणसं ठेवेल. 10 माणसं ठेवले तर त्याचं उत्पन्न वाढेल का? 10 हात काम करणार आहे त्याच्यासाठी. उद्या काय होईल? मोठं काम मिळेल, 20 माणसं काम करतील, काय होईल? उत्पन्न वाढत जाणार आहे, त्याचं वाढत जाणार आहे. आणि स्विगी चालवणाऱ्याचं काय आहे? मग आपण काय क्षणिक मोहाला बळी पडतो. क्षणिक मोह असतो. आपल्याला काय वाटतं, अल्ले भारी आहे, नुसतं फिरायचं असतं काम आहे, 18,000 मिळतात आहे. तो दिवसभर घाम गाळतो आणि 12,000 मिळणार आहे. पण हे 12,000 काय आहे? उद्या त्याचे 2.5 लाख पण होणार आहे, 3 लाख पण होणार आहे. किती? त्याच्यात जी धमक असेल आणि त्याच्यात जी हिंमत असेल, त्याच्यात जेवढं पुढे जाण्याची क्षमता असेल, तेवढे तो काय करणार आहे? पुढे जाणार आहे. समजलं? तर काय होतं?
दिसलं का? दिसतं तसं नसतं कधी पण. बरेच वेळा आपण फसतो काय, आपण बघतो अरे यार महिंद्रात कॅन्टीन आहे ना, ले अरे ना मटन मिळतं ना, माहितीये 2 वेळा, हा पुरी पण पाहायला मिळतात. आणि मग काय होतं, मला सांगा तिथे फायदा आहे का? नाही. 800 रुपये रोज तिथे असेल, पण 3 वर्षांनी काय करतात, टिंग टिंग करतात. आणि मग मला सांगा, तो महिंद्रा आता मयूर आहे आणि तो जो मुलगा होता महिंद्रा मधला आहे, 5 वर्षानंतरची काय परिस्थिती असेल? 5 वर्षानंतर माहितीये का, मयूर सुपरवायझर गेलेला असेल, तो महिंद्रामधनं 5 वर्षांनी त्याला लात मारून ठेवत नाही, एवढे वर्ष ठेवत नाही, काढून टाकतात. आणि मग तो जर समजा त्याच कंपनीत आला पुन्हा जॉब मागायला, सर्टिफिकेट दाखवलं, तिथला मालक याचा जाधव साहेब काय विचारेल, तू काय केलं महिंद्रात? अरे महिंद्रात काय काम केलं? तो म्हणे लाईनवर. म्हणल्यावर त्या मालकाला डोकं आहे ना, एवढा कारखाना की यांनी 4 नट आवळले, तो काय म्हणेल, तुझ्या या नट आवळण्याचा उपयोग मला शून्य, काहीच उपयोग नाही. मग काय झालं, पुन्हा 1, 2, 3 त्याची करायची अवस्था आली त्याची, बरोबर ना? महिंद्रामध्ये नट आवळले आणि ते रॅपिंग कोटिंग पॅकिंग केलं, त्या अनुभवाचा बाजारात काही उपयोग आहे का? बाजारात काही उपयोग आहे का? नाही. पण ह्यांनी त्याच क्षेत्रात राहिला, त्याच क्षेत्रामध्ये काम केलं, तर ह्याच्या अनुभवाने काय होणार आहे, त्याचा उपयोग आहे, पुढे जाणार आहे. काय दिसतं? नीट निरीक्षण करून बघा. तुझे भरपूर चॉकलेट झाले, दुसरे नाही कमवू दे ना काही, नाही तर असं वाटेल पार्सलिटी केली. त्याला फॉर्म्युला कळाला, उत्तर दिलं की चॉकलेट मिळतं. नाही, गुड. ही पण हुशारी लागते, ही हुशारी लागते, ही पण हुशारी लागते. माहितीये का? माहितीये का, तो हुशार होता, तो पायाशी जाऊन बसला, माहितीये ना, कृष्णाच्या काय असला पाहिजे, तो येडा पहिला आला आणि डोक्याशी जाऊन बसला. तो कृष्ण उठल्यानंतर कोण दिसलं समोर त्याला? अर्जुन दिसला. माहितीये की नाही गोष्ट? काय काय दिसतंय? हा, मासा मिळाला पुढे? सांग सांग, चल चल चल, तुम्हाला जे समजलं ते सांग. तुला काय समजलं त्या चित्र? माझ्यापेक्षा जास्त मोठा. ऐका ऐका, तुम्हाला दिसतंय का, त्याला मासा मिळाल्याचा आनंद आहे, बरोबर, पण त्याला हे माहित नाही की आपल्याला मगर खाणार आहे. म्हणजे काय, की त्याला आता क्षणिक आनंद वाटतोय की आपल्याला 800 रुपये पगार मिळतोय. 800 नुसते नट आवळायचा, 2 वेळा मटन, मी म्हणलं तसं, 8च तास ड्युटी, त्याच्यात 1 तास अगोदर हातपाय धुवायचे आणि बाहेर पडायचं. हे क्षणिक क्षणिक आहे, त्याला माहिती नाही. तो त्याच्या जीवनाचं काय करतोय, नुकसान करतोय ना, नुकसान करतोय. एकदा तुम्ही सांगा मला 5 वर्ष त्याच्या जीवनातले गेले, ते येणार आहे का पुन्हा? आज तारीख काय आहे? 1 तारीख. काय आहे? 1 जुलै. येणार आहे का पुन्हा पुढच्या वर्षी 1 जुलै? बरोबर ना, येईल. पण 1 जुलै 2026 येईल का? नाही येणार. कळालं का तुम्हाला चित्राचा अर्थ? मी सांगतो कायम, मी जे बोलतो ना त्याच्यापेक्षा चित्र जास्त बोलतं पटकन. आलं का लक्षात? हा क्षणिक त्याला काय होतं, मासा मिळाला, महिंद्रात मला जॉब मिळाला, 800 रुपये पगार आहे, हे क्षणिक त्या मासासारखं आहे, पण त्याला माहिती नाही